घणसोली सेक्टर 8 मध्ये या ठिकाणी जर तुम्ही पाहताय की जो बाजूला एक रस्ता गेलेला आहे, मोठा रस्ता आहे, इमारती टोलेजंग अशा इमारती आहेत आणि प्रत्येक नागरिकांना सोयी सुविधा देणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे इथे तुम्ही पाहताय की आता माझ्या बाजूला जे एक गटाराचं काम चाललंय, मोठं गटाराचं काम चाललंय, परंतु हे जे काम एक धीम्या गतीने चाललंय. इथे कुठलाही महानगरपालिकेने असा बोर्ड लावलेला नाही. फक्त महापालिकेचा एकच बोर्ड आहे की काम चालू आहे. ते गैरसोय होत असेल तर दिलगिरी व्यक्त करण्यास इतपत बोर्ड लावलेला आहे. या कामाला किती महिने लागतील, या कामाचं एकंदरीत कोटेशन किती आहे आणि किती कालावधी तो पूर्ण व्हायला पाहिजे असा इथे नामफलक लावणं गरजेचं होतं. परंतु महानगरपालिकेने आणि ठेकेदारांनी याकडे कुठेही लक्ष दिलं नाही आणि अगदी निष्ठुर दर्जाचं म्हणजे नागरिकांना यांना किती त्रास होईल याची सुद्धा काळजी या ठिकाणी घेतली नाही. काय सांगाल सर, या ठिकाणी आता हे गटाराचं जे काम चालू आहे त्या संदर्भात? हा सेक्टर 8 मध्ये आपण या सेक्टर 8 ते 11चा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याच्या सोबत पावसाळी ड्रेनेजची सुधारणा करण्याचं काम आहे. फुटपाथ सुधारणा व डग हे काम होतं. यांना काम सुरू करण्याची मुदत दिली होती 14/3/2024 मध्ये त्यांना परवानगी दिली. 365 दिवसाचा कालावधी दिला होता, अवधी दिला होता काम पूर्ण करण्याचा. 13/7/2025 ला त्यांनी काम पूर्ण करायला हवं होतं संबंधित ठेकेदारांनी. दुसरी गोष्ट याच्यासोबत महापालिकेने करारनामा केला होता. त्याची मुदत आहे 12/3/2024 ते 12/3/2025 असे. जवळपास मुदत पण करारनाम्याची संपलेली, कार्यादेशची पण मुदत संपलेली आहे, तरी पण हे काम पूर्ण होत नाही. हे कॉन्ट्रॅक्टर महापालिकेचे जावई आहेत का? याला 3 वेळा मुदत वाढ दिली, चौथ्यांदा दिली 28/2/2026 ही त्याची शेवटची मुदत वाढ होती. ती पण उलंडली, तरी पण आपलं हे काम होत नाही. विषय असा आहे का बाजूलाच आपल्या हॉस्पिटल आहे, इमर्जन्सी सेवा तिथं पुरवली जाते. त्या हॉस्पिटलच्या समोरच काम अजून पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे जर इमर्जन्सी केस आली तर दवाखान्यामध्ये उपचार नेण्यासाठी किती अडचणी होतील पेशंट. याचा तरी या ठेकेदारांनी आणि संबंधित विभाग वॉर्ड ऑफिस मधील अधिकाऱ्यांनी विचार करायला हवा होता. हॉस्पिटल आहे ते काम लवकरात लवकर आपण करून घ्यायला पाहिजे होतं. या संदर्भात तुम्ही वॉर्ड अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलात का? वॉर्ड ऑफिसरांची कालच आमचा संपर्क झालेला आहे. सोबत जे इथले इंजिनियर आहेत डेप्युटी गुरव साहेब, त्यांच्याशी पण बोलणं केलेलं आहे. त्यांना बोललो का मुदत वाढीची परवानगी काढल्याशिवाय यांना काम करून देऊ नका. त्यांचं एकच उत्तर होतं, ते काम बंद करायचा मला अधिकार नाही. मग यांना काय अधिकार आहेत? कर्तव्यात कसूर करायचं की काम बंद करण्याचा अधिकार नाही, मग हे काम चालू करण्याचा आणि मग हे अधिकार नाही. तर या ठिकाणी आता जी दुरावस्था आहे, आज हा रोड तिकडे जो दिसतोय, गाड्या जातात, कुठले बॅरिकेड नाही किंवा सुरक्षितता नाही. पण ना इथे जे काम करतात ते कामगार आहेत त्यांची सुद्धा सुरक्षता नाही आणि आता इथे कुठला सुपरवायझर सुद्धा नाहीये. या संदर्भात सुद्धा तुम्ही काय चर्चा वगैरे केलेली आहे का? केली त्यांनी तर शासनाची सुट्टी असते रामनवमीला, त्या दिवशी पण त्यांनी काम सुरू ठेवलेले आहेत. उद्या जर काय अपघात झाला असता, इथं गॅसची लाईन आहे, ती जर लिकेज झाली असती, खोदकाम चालू होतं त्या दिवशी, लिकेज झाली असती तर किती मागात पडलं असतं, काही जीवितहानी झाली असती. आणि ह्या अधिकाऱ्यांनी
इथे दिवाबत्तीचे जे विद्युत विभागाने पोल लावले होते, फाउंडेशन लावले होते, 115 फाउंडेशन या रस्त्यावरती होते. त्याच्यातले जवळपास या लोकांनी 150 फाउंडेशन हे तोडून टाकलेले आहेत. त्याच्यावरती दिवाबत्ती लागायच्या अगोदरच त्यांनी तोडून ठेवलेला आणि हा गटरला बाजूला सरकून रस्त्याची साईज पण कमी केलेली आहे, जवळपास 1 फुटानी. जर जुनं बांधकाम तोडलं असतं तर ते फाउंडेशन पण तुटले नसतं. पण या अधिकाऱ्यांनी महापालिकेचं नुकसान केलेलं आहे. या जनतेचं नुकसान, करदात्या जनतेचं हे नुकसान आहे. यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. डेप्युटी, एक्झिक्युटिव्ह आणि जेई या तिन्ही अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. लवकरच लवकर आम्ही आयुक्तांची भेट घेणार आहे, त्यांना पत्रव्यवहार करणार आहे. त्यांच्याकडे मागणी आमची हेच असणार आहे. हे अधिकारी सक्षम नाहीयेत. बरं, या ठिकाणी आता निवडणुका झाल्या, नगरसेवक आलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, हे जे आता नगरसेवक आले यांनी सुद्धा इकडे पाहणी केली असं वाटतं का तुम्हाला? खरं पाहिलं तर त्यांना इथं पाहणी दौरा करायला हवा होता, पण तसं काय झालं नाही. ती निवडणुका कशा झाल्या ते आपल्याला माहित आहे. असो, त्या विषयात जात नाही मी. पण हा मूल मुद्दा आहे की इथे हे गटर बनवताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इथे बॅरिकेड करायला हवं होतं. कोणतेही बॅरिकेड इथं केलेलं नाहीये. विभागाध्यक्ष अधिकारी आता आपले सहाय्यक आयुक्त साहेब, त्यांना याबाबत विचारणा केल्या असतील. त्यांचं म्हणणं आहे की माझं या कामाशी काय घेणं देणं नाहीये, त्यांना या कामात विचारण्याचा अधिकार नाहीये. जर तुम्हाला विभाग अधिकारी म्हणून इथे बसवलंय तर तुमची ही नैतिक जबाबदारी आहे. कुठे काम चालू आहे, उद्या एखादा नागरिकाचा जीव गेला, कोणाला प्रश्न विचारायचे आम्ही, आहे ना? आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? हे आता बघतोय आपण की खरोखरी संपूर्ण दर्जात कुठेतरी ढासळल्यासारखा दिसतोय. तुमची भूमिका काय असणार? एक नागरिक या नात्याने तुम्ही पुढचं पाऊल कसं उचलणार आहात? नागरिक या नात्याने आम्ही पुढचं पाऊल हे उचलणार आहोत की आपले माननीय आयुक्त साहेब यांच्या कानावर ही गोष्ट घालणार आहोत. त्यांना इकडचे सर्व व्हिडिओ काढून नेऊन दाखवणार आहोत. आणि आम्ही पुढची कारवाई म्हणजे हे जे अकार्यक्षम अधिकारी आहेत, जे फक्त ऑफिसमध्ये बसूनच असतात, त्यांना काल आम्ही याचं जाब विचारला. आमची जनगणना चालू आहे, आमच्याकडे टाइम नाहीये. म्हणजे हे काम महत्वाचं नाही, त्यांना जनगणना महत्वाची आहे. तर या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना घरी बसवायचं काम महापालिकेच्या आयुक्तांनी करावं. कारण हे अधिकारी जसे काही कॉन्ट्रॅक्टरांचा जावई आहे, एवढे लाड पुरवतात त्याचे. एकदा त्यांना एक्सटेंड केली, दोनदा त्यांना मुदतवाढ दिली, तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली. आता मुदतवाढ संपलेली आहे तरी काम सुरू आहे. म्हणजे कोणाचा वरद असतं याच्यावर? माझा स्पष्ट आरोप आहे, हे अधिकारी आणि ठेकेदार हे मिळून महापालिकेत भ्रष्टाचार करत आहेत. तरी आयुक्तांनी यांच्यावर कारवाई करावी. आणि आम्ही आहोत तर इथं सुपरवायझर नाही, महानगरपालिकेचे अधिकारी नाही आहेत, हे काम करणारे कामगार आहेत, त्यांची सुरक्षितता नाही. बाजूलाच महानगरची गॅस गेलेली आहे, त्यांनी सरळ तिथे फलक लिहिले आहे, सदर हे काम करण्यापूर्वी आम्हाला सूचना देण्यात याव्यात. आता ह्या सूचना दिलेत की नाही दिलेत त्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर 250 पोल इथे लाइटिंगचे बसवणार होते, म्हणजे स्ट्रीट पोल ज्याला आपण म्हणतो ते बसवणार होते, परंतु ते फाउंडेशन बनवलं, त्याच्या सर्व व्यवस्थित झालं आणि या गटरसाठी आता ते फाउंडेशन सुद्धा तोडण्यात आलेले आहे. म्हणजे हा जो पेपर आहे, हा संपूर्ण डॉक्युमेंट्स त्यांनी काढलेले आहेत. याच्यामध्ये अग्रीमेंट सुद्धा लिहिलेलं आहे, कंत्राटदाराने आपले काम निर्धारित वेळेतच पूर्ण केले पाहिजे असंही त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे. आणि वरील सर्व नियम आणि अटी आम्ही काळजीपूर्वक वाचले असून त्या आम्हाला पूर्णपणे मान्य व बंधनकारक हा करारनामा मी राजीव कुशेने लिहून देतो असं या ठिकाणी ठेकेदाराने लिहून दिलेलं आहे. मग हे नियम फक्त कागदावरतीच आहेत का, हाही प्रश्न आता निंबेकरांना पडलेला आहे. जर या असेच जर कागदपत्र जर फक्त होणार असतील तर मग पुढे काय, आयुक्त याच्यावर काय निर्णय घेतात हे आपण आता हे पाहणार आहोत. नवराष्ट्रमधून दत्तात्रय सूर्यवंशी.